हे गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. कसे येते मग आय होप तुम्ही सगळे मजेत असणार. तर गाईज, तुम्हाला समजत असेल हा व्लॉग कुठला आणि कुठला नाही थंबनेल बघून. तर गाईज, मी तर जास्ती व्लॉग येत नाही आपल्या यूट्यूबला, कारण की थीमच भेटत नाही, मी कुठे जातच नाही म्हणून व्लॉग काढत नाही. तर चला, उद्या आहे माझा बर्थडे आणि मी आजपासूनच व्लॉग स्टार्ट केला आहे. आज आहे थर्सडे आणि उद्या फ्रायडे आहे. माझा बर्थडे उद्या. तर लास्टपर्यंत माझ्यासोबत कंटिन्यू राहा आणि स्किप न करू, फुल व्लॉग बघा. गेल्या वेळी मी 2 पार्ट 1 पार्ट 2 टाकलेला आहे, यावेळी पार्ट 1च टाकेन. त्याला मी छोटे छोटे क्लिप घेईन आणि काल त्या परवा दिवशी मी बर्थडे शूट केला आहे, ते आता मी तुम्हाला दाखवते. याच्यामध्ये फोटो आणि मला बर्थडेच्या अगोदर पण गिफ्ट आलं तर ते पण तुम्हाला दाखवायचे, म्हणून मी आजपासून व्लॉग स्टार्ट केला. चला बघूया कसा होतो आणि कसा नाही. लास्टपर्यंत माझ्यासोबत जॉईन राहा. तर तुम्हाला दाखवते मी माझ्या बर्थडेचे गिफ्ट आले ते, आणि दाखवते तुम्हाला माझ्या बर्थडे शूटचे फोटो. गाईस, तर पप्पी आतो आले बर्थडे विश करायला. 1 दिवस अगोदरच आले आणि मामा पण चहा पितात. दीदीने मला त्यावेळी कॅडबरी हांजा दीदीने घेतली. चला आता आपण तुम्हाला नंतर भेटते. गाईस, तर आताच आम्ही सगळी बर्थडेची शॉपिंग वगैरे करून आलो, गिफ्ट वगैरे घेऊन आलो. पप्पाला गिफ्ट घ्यायचं होतं, ते घेऊन वगैरे आलो आम्ही. आणि आता मी घरी आली आहे. चला तुम्हाला दाखवतो मम्मीच्या पिक्चरमध्ये काय चालू आहे त्यांचं. चला ते बघूया. त्यानंतर आज मी कपडा घातला आहे, नवीन कपडा. हा पण मला गुरुदादाने गिफ्ट दिला. ते गिफ्ट दाखवायचेच मला अजून. तुम्ही दाखवले ना तुम्हाला, तर मी दाखवते. हे दाखवायचे ते दाखवते तुम्हाला मी. तर हा पण गुरुदादाने गिफ्ट दिला आहे. आणि उद्या मैत्री बसली कल्याणी आणि मैत्री आता उद्या बघूया त्याला मला काय गिफ्ट देते ते. आणि तुम्हाला दाखवते 1 मिनिट. इथे राणी चपात्या करते आणि मम्मीने सोयाबीन तळायला घेतलेले, बाबूला पाहिजे होते म्हणून. गाईस, तर आता हे माझे बर्थडेच्या अगोदर मला गिफ्ट आले आहेत एवढे, म्हणजे कपडे ते पप्पा आमच्या घरातले आहे आणि माझे फ्रेंड्स लोकांनी दिलेत. हे बघा, हे शूज आहेत ना, ते आमच्या आईने दिलेत मला बर्थडे गिफ्ट, अगोदर दिलेत. आणि ही पॅन्ट एक पप्पाने दिले, कारण की ही पॅन्टच 1200 रुपयाची आहे, फॉर्मल पॅन्ट आहे, म्हणून पप्पाने 1200 रुपयाची पॅन्ट दिली. आणि हे वेगळं पप्पाकडून गिफ्ट आहे, ते मी तुम्हाला उद्या दाखवेन. आणि हा एक गुरुदादाने दिला आणि मी घातला, तो एक गुरुदादाने दिला आहे. आणि हा पण गुरुदादाने नाही, गुरुदादानेच दिला वाटतं, असं मला वाटतंय. तर गुरुदादाने सॉरी माझ्या फ्रेंडने दिला हा आणि एक चप्पल दिली आहे. त्यावेळी शूजला पैसे दिलेले मला. आई बोलली माझ्या पैशाने शूज घे, त्यांच्या पैशाने कपडे घे, म्हणून त्यांच्या पैशाने मी कपडे घेतले. हे 2 टॉप माझ्या फ्रेंड्स लोकांनी दिले, हा गुरुदादाने दिला आहे. आणि अजून एक आहे तो दाखवायचा आहे. आणि एक चप्पल दिले त्यावेळी. आणि गेल्या वर्षाची माझी रिंग लाईट ती अजून आहे, 1 वर्ष झालं त्या रिंग लाईटला. आणि अजून एक कपडा आहे, मी ते तुम्हाला दाखवते. तर गाईज, आणि हा एक कपडा मला गुरुदादाने दिलेला बर्थडे गिफ्ट. हा मी शूटसाठी वापरला, बर्थडे शूट केला ना त्यासाठी वापरला. आणि मग अशी आमची आत्या पण आलेली, पप्पी आत्तू आलेली, तर पप्पी आत्तू आणि मामा आलेले कॅडबरी घेऊन. त्यांना उद्या यायला जमणार नाही म्हणून मी तुम्हाला ते पण दाखवलं. आणि चला आता रात्री केक कापला, तर भेटूया आपण रात्री. आता आपण सकाळी भेटूया, सकाळी शाळेत मी ब्लॉग कंटिन्यू केला तर करेन, शाळेतून आल्यानंतर करेन. तर चला बघूया तर रात्री केक आणतं का नाही. रात्री केक कापणार मला असं वाटलं, म्हणून मी हा नवीन कपडा घातला ना, तर बघूया नाणी हाणते काय. नाणी हाणला असेल तर मी तुम्हाला दाखवते. तर आपण उद्या भेटूया. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Ansika. Happy birthday to you. हे गाईज, गुड इव्हिनिंग. तर काल तुम्ही व्लॉग बघितला, मी काल केक कापला, इथे स्टॉप केला आणि तर तुम्ही सकाळी शाळेतून आल्यानंतर व्लॉग स्टार्ट केला. तर चला बघूया आता संध्याकाळचा
केक वगैरे डेकोरेशन वगैरे कसं होतं लास्टपर्यंत कंटिन्यू राहा. यावेळी जास्त काही दाखवायला भेटणार नाही. तुम्ही माझ्या बड्डे शूटचे फोटो आवडलंच नाही कमेंट करून सांगा. आणि आता मग नंतर माझ्या फ्रेंड्सला पार्टी द्यायला ते पण मी तुम्हाला दाखवेन. तिकडे व्हिडिओ केक खाणार आहेत ते पण मी दाखवेन तुम्हाला. आणि त्यानंतर डायरेक्ट संध्याकाळचं दाखवेन. हा ब्लॉग छोटाच होईल. लास्टपर्यंत कंटिन्यू राहा. आणि आवडलं तर नक्की चॅनलला लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर हंसिका, हॅपी बर्थडे टू यू. गाईस तर आता वैदेवीने केक आणलेला तुम्ही बघितलेला असेल. आणि आता आमचा कापून वगैरे झाला आहे. आणि हे बघा ब्लॉगमध्ये बघितलं असेल माझे केक करताना. थँक्यू. आणि फ्रेंडसोबत गेलेली ते पण दाखवलं नाही कारण की आम्ही इकडे सेलिब्रेशन नाही केला. आम्ही बघू आता ते लोक घरी आले ते इथे तर नाही येणार. तर चला बघूया. तर थँक्यू सो मच वैदेवी. त्यापुढे आल्या तर नानासाहेबवरती डेकोरेशन करतात. यशदादा पण आला, गुरुदादा पण आला, मामी पण आली आहे. अजून सुरतदादा यायचं बाकी आहे. तर चला बघूया आता आपण नंतर सेलिब्रेशन कसं होतं. आणि यावेळीचा ब्लॉग बड्डेचा कसं वाटला कमेंट कसं पुढे आहे ते कसं वाटेल कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि यावर्षी जास्त काय दाखवलं नाही त्याबद्दल सॉरी. तर चला आता आपण डायरेक्ट नंतर भेटूया. आता वैदेवीने आणलेला केक कापला आणि इथे वरती आलं नानाने आणि गुरुदादाने डेकोरेशन करायला घेतलं आहे बड्डेचा. यावेळीचा बड्डे साधाच केला आम्ही. यावर्षी सगळ्यांना बोलवलं. यशदादा पण आला, मामी पण आली. Kau bilang